नमस्कार मित्रांनो, एका बाजूला हिटलरची फौज आणि दुसऱ्या बाजूला एक कागद आणि पेन. काय वाटतं कोण जिंकलं असणार? आज बोलूया एक अशा माणसावर की ज्याने युद्ध रणांगणावर नाही तर एक बेसमेंट ऑफिसमध्ये बसून जिंकले. ही एक ट्रू स्टोरी ही या पूर्ण मूवीची खास बात आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा द स्वीडिश कनेक्शन या नावाने रिलीज झालाय. आपण आजवर हजारो वॉर मूवीज पाहिले असतील जिथे गोळ्या आणि बॉम्बचा आवाज असतो, पण हा चित्रपट वेगळा आहे. एका अशा सामान्य सरकारी ऑफिसरची गोष्ट आहे की जी कोणाला महत्त्वाची वाटत नाही, ज्याला आपली स्वतःची गाडीसुद्धा चालू करता येत नाही, पण जेव्हा वेळ आली तेव्हा त्याने त्याच्या बुद्धीने आणि ब्युरोक्रेसीच्या ताकदीने हजारो लोकांचे प्राण वाचवले. चित्रपटात दाखवले की न्यूरल असणे म्हणजे काय. स्वीडन तटस्थ होता, पण त्या तटस्थतेच्या नावाखाली लोक डोळे मिटून गप्प बसले होते. फक्त एक गोष्ट ती म्हणजे की कोस्टा इंगझेल नावाचा तो माणूस फक्त या लढ्याविरुद्ध उभा राहिलेला. हा चित्रपट पूर्ण वेळ तुम्हाला गंभीर ठेवत नाही. ते याच्यात डेथ ऑफ स्टॅलिन सारखा थोडासा डार्क कॉमेडीचा टच असणार. सरकारी कामातल्या त्रुटी म्हणजे लूप होल्स कशा वापरल्या जातात हे पाहताना सुद्धा तुम्हाला मजा येणार. हेनरी डोर्सिनचा जो परफॉर्मन्स आहे तो एकदम सॉलिड आहे. तो इतका साधा दिसतो की तुम्हाला वाटणार नाही की हा हिरो आहे. प्रामाणिक सांगायचं झालं तर तुम्हाला खूप ॲक्शन हवी असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी नाही, पण जर तुम्हाला डोकं लावणारे खरे आणि हाय कॉन्सेप्ट चित्रपट आवडत असतील तर हा तुमच्यासाठी मस्ट वॉच चित्रपट असला पाहिजे. चित्रपटाचा शेवट तुम्हाला थोडा इमोशनल सुद्धा करेल. हा हिडन जेम्स चित्रपट तुम्ही मिस करू नका. जाऊन नेटफ्लिक्सवर बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.